नमस्कार, एसपी टीव्ही न्यूज मध्ये सुस्वागत करत आहे. मी सदाशिव पवार, कलेक्टर ऑफिस बीड. आता सध्या इथे उपोषणाला बसल्याचे काय प्रश्न असते हे कालच्या बसून ह्यांना शासकीय काय योजना मिळाले का, शासकीय लोक यांच्याकडे येऊन गेले का, डिपार्टमेंटचे लोक स्वतः ते सांगतात. कालपासून आम्ही उपोषणाला बसलो आहोत. वन विभागाचे कोणी अधिकारी आले नाहीत किंवा कलेक्टर ऑफिस मधले कोणी आले नाहीत, पोलीस खाते पण कोणी आले नाही आणि आरोग्य खात्याचे कोणी आलेले नाहीत. आमचे वन परळी विभागातील अंबलवाडी शिवारातील जे वृक्ष लागवड केली आहे 2025 मध्ये, ही दोन प्लॅन्ट मध्ये म्हणजे 40 हेक्टर झाडाची लागवड केलेली आहे. 64,000 झाडे लावलेली आहेत, पण एकही झाड तिथं आलेलं नाहीये. या कामाची चौकशी करण्यासाठी व जे काम मजुरांनी करायचं होतं ते त्यांनी केलं JCP लावून. तर ते मजुराच्या वतीने कागदोपत्री पेमेंट काढून त्याची पूर्ण चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी आमची मागणी आहे. डिपार्टमेंटचे लोक काही तुमच्याकडे येऊन गेलते का इथं? नाही, कुणीही आले नाही. कालपासून बसलो आम्ही आता. कलेक्टर साहेबाचे कोणी आलते का? नाही, कोणीच नाही आले. तुम्ही बोलणार का दादा? बोला, तुमचं काय समस्या असते तर. परळी शहरामध्ये आधीच झाडांची कत्तल झालेली आहे. रस्त्यांच्या कामासाठी जे मोठमोठाले हिरवेगार झाडं होते, नवीन रस्ता बांधण्यासाठी ह्या झाडांची मोठमोठ्या झाडांची कत्तल करून आणि अंबलवाडी शिवारामध्ये ज्या ठिकाणी आधीच हिरवेगार मोठमोठाले 20 ते 30,000 झाडं जगलेले होते, त्या ठिकाणी नवीन प्लॅन्ट आला म्हणून ते झाडांची कत्तल करून 64,000 झाडं लावण्यासाठी त्या ठिकाणी JCBच्या साह्याने पूर्ण हिरवे झाडे पाडून टाकण्यात आले. आणि जे नवीन प्लॅन्टचे 64,000 झाडं आले होते, तर त्या 40 हेक्टर जागेमध्ये त्यांनी फक्त काड्या लावल्यात. एकही झाड त्या ठिकाणी जगलं नाहीये. आणि याची चौकशी लावण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केला असताना वरिष्ठ अधिकारी असतील, मुख्यमंत्री कार्यालय असेल, संभाजीनगरचं कार्यालय असेल किंवा बीडचं कार्यालय असेल, तर ह्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला असताना सुद्धा आतापर्यंत आम्हाला यांच्याकडून कोणतेही ठोस पुरावे किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे आम्ही बीड जिल्हा कार्यालय समोर आज आमरण उपोषण केले आहे. आजचा दुसरा दिवस आहे. याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी यासाठी आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत. अधिकारी कोणते आहेत, त्यांचे काय नाव आहेत तुम्हाला माहिती आहेत का? परळीचे वन अधिकारी आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी लागवड केली आहे. तर मग 64,000 झाडं जर तिथे लावले असतील तर त्या 64,000 झाडामधून एक तरी झाड जगले असते. त्या ठिकाणी आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही ज्या ठिकाणीचे लोकेशन फोटो आणले आहेत, तर त्या ठिकाणी एक सुद्धा झाड असे जगले नाही. याचे सर्व पुरावे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेले आहेत. हे पहा फोटो, हे सर्व फोटो आहेत. त्या ठिकाणी एक सुद्धा झाड असे जगलेले नाही. आता ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी जर दुर्लक्ष करीत असतील तर खालचे अधिकारी असाच भ्रष्टाचार करतील. असा तुमचा अंदाज किती लाखाचा, किती कोटीचा भ्रष्टाचार आहे? करोडो रुपयाचा अंदाजा हे भ्रष्टाचार आलेला आहे. याचा अपहार झालेला आहे. वन क्षेत्र परळी कार्यालय या ठिकाणी सुद्धा माहितीचा अधिकार दिला होता. तक्रारी अर्ज दिले होते की संबंधित मजुरांना या ठिकाणी काम घेऊन करण्याचे यांच्याकडे पत्र होते. मग यांना संबंधित अधिकारी न लावता JCBच्या साह्याने रेषा पाडून डायरेक्ट काड्या रावल्यात. मग ज्या मजुरांनी काम केले आहे त्या मजुरांच्या नावाने बिल उचलले गेले. मग त्या समक्ष त्या मजुरांचे हजेरी बुक रजिस्टर नाही, त्यांच्याकडे बँक स्टेटमेंट नाहीये. मग किती मजुरांनी झाडं लागवड केली आहे, त्या झाडांची नोंद किती आहे, हे सर्व काही अंधारात ठेवण्यात आले आहे. तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आमच्या पुढचे आपले काय पाऊल असते सरासरी शासनाने याच्याकडे लक्ष नाही दिलं तर? याच्या पुढचे पाऊल अजून तीव्र होतील.
अनेक संघटना याच्यात सामील होण्याची शक्यता आहे. आणि काल सुद्धा आम्हाला काही लोक येऊन भेटले आहेत. निसर्गप्रेमी म्हणून आमचं कर्तव्य असं आम्हाला वाटलं की आम्ही पुढाकार काहीतरी घ्यावा, म्हणून निसर्गप्रेमी म्हणून आम्ही आज एवढा हे पाऊल उचलला आहे. नमस्कार, एसपी टीव्ही न्यूज मध्ये सुस्वागत करत आहे. मी सदाशिव पवार, संपादक, बीड. कधी आलो तर